नमस्कार. खरं तर हा विषय राजकीय नाही आहे, परंतु ह्या विषयामध्ये राजकीय नेत्यांनी लक्ष तेवढं देणं गरजेचं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून मी एक फेसबुकवर पोस्ट पाहतोय आणि पोस्ट अशी आहे किंवा अशा पोस्ट येतात, त्याला कमेंट्सही त्या प्रकारचे येतात की मी एक सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये यायचं म्हटलं तर आम्हाला कधी कधी महाराष्ट्र शासनाच्या ज्या गाड्या आहेत किंवा खाजगी बसेस आहेत, या बसेसने आम्हाला मुंबई टू सातारा असा प्रवास करावा लागतो. आणि अनेक अशी चाकरमानी आहेत जे मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या नोकरी धंद्यानिमित्त कामानिमित्त जे आहेत, परंतु त्यांना गावी जायचं म्हटलं तर एस टी महामंडळ असेल, काही प्रायव्हेट त्यांच्या कार्स असतात, त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु एस टी महामंडळ असेल, खाजगी ट्रॅव्हल्स असेल, या बस गाड्यांनी प्रवास करतात आणि प्रवास केल्यानंतर सातारा एस टी डेपोला त्या आसपास उतरतात. परंतु त्या एस टी डेपोमध्ये उतरल्यानंतर तिथून पुढे जायचं म्हटलं तर लोकांना खूप मोठा प्रश्न पडतो की आता जायचं कसं. तर सातारा एस टी डेपोमधून ज्या अनेक बसेस ज्या आहेत त्या ठिकठिकाणी काही वेळेस 6-6:30 नंतर ज्या सोडल्या जातात आणि त्या ठिकाणाहून त्यांच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी या बसेस असतात. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या बसेस आहेत या सातारा एस टी डेपोमधील ज्या बसेस आहेत त्या संपूर्ण बसेस या पूर्ण डबगायला आलेल्या आहेत आणि ह्या बसेस ज्या आहेत त्या ठिकठिकाणी बंद पडल्या जातात. अनेक लोकांच्या अशा तक्रारी आहेत की आम्ही सातारा एस टी डेपोमध्ये उतरल्यानंतर त्या बसमध्ये बसल्यानंतर त्या बसच्या ज्या काचा आहेत, बस एवढ्या खराब प्रकारच्या आहेत की ती बस गाडीमध्ये सीटवर बसल्यानंतर त्याची काच कधी डोक्यात पडेल किंवा जी बस जी आहे ती आपल्या लास्ट स्टॉप पर्यंत कधी पोहोचेल की नाही, हा पडलेला प्रश्न असतो. की लोक मुंबईवरून घरापर्यंत जायचं म्हटलं तर मला वाटत नाही की हे लोक लवकरात लवकर त्या घरापर्यंत पोहोचतील. आणि असेच प्रकार सातारा एस टी डेपोमधील ज्या काही बसेस आहेत त्या माझ्या माहितीवरून सातारा ते बामनोली, सातारा गोगवे, त्यानंतर सातारा मेढा किंवा सातारा एस टी डेपोमधून अशा अनेक भंगार बसेस सोडल्या जातात. आणि ह्या प्रवाशांचा जो गैरसोय जे आहे ही टाळण्याकरता सातारा जिल्ह्याचे कर्तव्य आणि राज्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्यांनी आणि फक्त कामाच्या जोरावर निवडून आलेले आमचे आदरणीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांना माझे सामान्य नागरिक म्हणून आणि एक प्रवासी म्हणून आपणास एक विनंती असेल की आपण याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर अशा ज्या बसेस ज्या आहेत त्या अशा ठिकाणी सोडू नयेत, अशी आपण एस टी जे प्रशासन सातारा डेपो आहे यांच्याकडे मागणी करून याच्यावर योग्य तो उपाय काढावा. कारण लोकांना जो होणारा त्रास, आणि ज्यावेळी मी एखादी गोष्ट पाहतो किंवा पाहिलेली असते त्याच्यावर असं वाटतं बोलावं, पण गेल्या 4 ते 5 दिवसापासून मी अनेक जणांच्या पोस्ट, अनेक जणांच्या काही कमेंट्स आणि एस टी महामंडळा संदर्भामध्ये लोकांना होणारा त्रास, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सातारा एस टी डेपो महामंडळ जे आहे ते लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे गाड्या नाही आहेत तर तुम्ही तसा शासनाशी, प्रशासनाशी पत्रव्यवहार करा, चांगल्या दर्जाच्या गाड्या या ठिकठिकाणी सोडा, अशी जे त्या डेपोचे अधिकारी आहेत यांनी प्रशासनाकडे, लोकप्रतिनिधींकडे तशी मागणी केली पाहिजे. त्यानंतर हे पूर्ण मंत्रालय असेल, विधिमंडळ असेल, इथे हे प्रश्न मांडले जातात किंवा होतील. परंतु लोकांना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी आपले लोकप्रतिनिधी सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब यांना माझी एक कळकळीची विनंती असेल की आपण याकडे लक्ष देऊन आणि आपल्याच मतदारसंघामध्ये, म्हणजे आपल्या सगळ्यात आवडीचा भाग संपूर्ण सातारा गावली तर आहेच, परंतु कास पठार या पठार भागामधले आपले सगळ्यात जास्तीत जास्त जवळचे किंवा परळी भागामधले असतील किंवा मेढा भागामधले असतील, आणि हा संपूर्ण भाग जो आहे जावली सातारा भागा मोडत असल्यामुळे अनेक आपले चांगले कार्यकर्ते आहेत की या विभागात राहत असतात आणि त्यांच्याच किंवा त्यांनाच नातेवाईकांना हा त्रास होत असतो. तर आपण याच्याकडे लक्ष द्या अशी मी आपणास विनंती करतो.